नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिमिट्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.7 यातील थर्ड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। पहा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट आणि सेकंड हे दोन क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत। आज आपल्याला थर्ड क्वेश्चन सॉल्व करायचा आहे। यामध्ये एकूण 5 सब क्वेश्चन्स आहेत, एक एक करून आपण सॉल्व करू। पहा, या एक्सरसाइजमधील क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड तुम्ही जर सॉल्व केलेले असतील तर थर्ड क्वेश्चन सोपा आहे। पहा, पहिला प्रश्न, त्याचं सोल्युशन लिहू आपण। x टेंड्स टू इन्फिनिटी असताना हे लिमिट काय येणार आहे। येथे हा एक ब्रॅकेट आहे, हा एक ब्रॅकेट आहे आणि हा एक ब्रॅकेट आहे। 3 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे। जर 3 ब्रॅकेटचा आपण मल्टिप्लिकेशन ॲक्च्युअली घेतला, जर आपण 3 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन केला तर येथे आपल्याला एक्सचा हायेस्ट पॉवर काय मिळेल। येथे स्क्वेअर आहे, येथे स्क्वेअर आहे, येथे स्क्वेअर आहे। म्हणजे जर आपण हा मल्टिप्लिकेशन केला तर एक्सचा आपल्याला हायेस्ट पॉवर 6 मिळेल। येथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचा नाही आहे 3 ब्रॅकेटचा, फक्त येथे एक्सचा पॉवर काय मिळणार आहे, हायेस्ट पॉवर 6 मिळेल, बरोबर आहे। आणि येथे पण डिनोमिनेटरमध्ये हायेस्ट पॉवर किती आहे, 6 आहे। एक्सला हायेस्ट पॉवर 6 आहे। मग आपण काय करू, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही x रेज टू 6 याने आपण डिवाइड करू। पहा, इथे लिहिणार डिवाइड एन अँड डी, न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय एक्सचा पॉवर 6 त्याने डिवाइड करू आपण। पहा, इक्वल टू लिमिट, दिलेलं लिमिट याप्रमाणे होणार आहे 3x स्क्वेअर प्लस 4 आणि तिसरा ब्रॅकेट। पहा, डिवाइड करायचा आहे एक्सचा पॉवर 6 ने। हा न्यूमरेटर त्याला आपण डिवाइड केलेला आहे x रेज टू 6 ने। पहा, हा डिनोमिनेटर 4x पॉवर 6 प्लस 2x पॉवर 4 मायनस 1 याला पण डिवाइड करायचा आहे x पॉवर 6 ने। पहा, दोघांनाही आपण x रेज टू 6 ने डिवाइड केलेला आहे। पहा, आता आपण काय करू, हा जो एक्सचा पॉवर 6 आहे त्याला आपण स्प्लिट करू। एक्सचा पॉवर 6 याला आपल्याला असं करता येईल एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर, बरोबर आहे। म्हणजे याखाली एक आपण एक्स स्क्वेअर घेऊ, याखाली एक एक्स स्क्वेअर आणि याखाली एक एक्स स्क्वेअर। पहा, इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी 3x स्क्वेअर प्लस 4 याखाली एक्स स्क्वेअर। पहा, इथे एक्सला पॉवर 6 आहे, त्याला आपण स्प्लिट करत आहोत या फॉर्ममध्ये। याखाली एक्स स्क्वेअर, याखाली एक्स स्क्वेअर आणि याखाली एक्स स्क्वेअर। व्हॅल्यू काही चेंज होणार नाही, बरोबर आहे। फक्त अरेंजमेंट करत आहोत आपण। आणि 5x स्क्वेअर प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर। पहा, इथे पॉवर 6 आहे, त्यामुळे आपण काय करू, हा जो डिनोमिनेटर आहे प्रत्येकाला सेपरेट करू। येथे स्क्वेअर करायची गरज नाही, कारण इथे हायेस्ट पॉवर 6 आहे। त्यामुळे हा जो डिनोमिनेटर आहे एक्सचा पॉवर 6 प्रत्येकाला आपण स्प्लिट करू। म्हणजे प्रत्येकाखाली आपण लिहिणार आहोत येथे पण, आणि प्लस सेपरेट करायचं आपल्याला डिनोमिनेटर एक्सचा पॉवर 6 मायनस 1 एक्सचा पॉवर 6। पहा, फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चनमध्ये आपण सर्व बेसिक हे पाहिलेलं आहे, त्यामुळे जास्त एक्सप्लेन करायची येथे गरज नाही आहे। हा जो एक्स स्क्वेअर आहे तर याखाली पण घेणार आणि याखाली पण घेणार, म्हणजे दोघांनाही आपण हा डिनोमिनेटर घेणार आहोत। डिनोमिनेटर येथे सेपरेट करायचा, म्हणजे एक्स स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला, प्लस 4 अपॉन एक्स स्क्वेअर। या ब्रॅकेटमध्ये त्याचप्रमाणे प्रोसेस करायची। हा एक्स स्क्वेअर डिवाइड करू मायनस 6 अपॉन एक्स स्क्वेअर, आणि या ब्रॅकेटला पण तेच करायचं आहे। डिनोमिनेटर आपण सेपरेट करत आहोत, प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर अपॉन एक्सचा पॉवर 6, एक्सचा पॉवर 6 कॅन्सल होतील, फक्त 4 राहतील, प्लस एक्सला 4 पॉवर आहे आणि एक्सला 6 आहे, म्हणजे 6मधून 4 पॉवर मायनस केला तर इथे काय राहील, हे 2 राहतील आणि एक्सचा पॉवर 2 राहील, बरोबर आहे। 6मधून हा पॉवर मायनस होईल, म्हणजे एक्स स्क्वेअर राहील इथे, आणि मायनस 1 अपॉन एक्सचा पॉवर 6
पहा एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर हे पण कॅन्सल होतील, हे पण कॅन्सल होतील आणि हे पण कॅन्सल होतील. म्हणजे येथे 3 राहतील, येथे 4 राहतील, येथे 5 राहतील. बरोबर आहे. पहा इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी काय राहत आहे 3 + 4 अपॉन एक्स स्क्वेअर 4 - 6 अपॉन एक्स स्क्वेअर आणि 5 + 2 अपॉन एक्स स्क्वेअर आणि अपॉन हे ॲज इट इज 4 + 2 अपॉन एक्स स्क्वेअर आणि -1 अपॉन एक्सचा पॉवर 6. पहा आता लिमिट घेऊ आपण, कारण 1 अपॉन एक्स या फॉर्ममध्ये आहे. बरोबर आहे. याचंही लिमिट 0 मिळेल, याचंही लिमिट 0 मिळेल आणि याचंही लिमिट 0 मिळेल. हे लिमिट 0 आणि हे पण लिमिट 0. बरोबर आहे. आता लिमिट घेऊ आपण इक्वल टू लिमिट काय येईल, हा कॉन्स्टंट आहे 3 प्लस याचं लिमिट 0 मिळेल 4 मायनस याचं लिमिट 0 4 - 0 पहा ब्रॅकेट आहेत 5 + 0 5 + 0 आणि अपॉन याचं लिमिट 4 होईल, कॉन्स्टंट आहे त्याचं लिमिट ॲज इट इज याचं 0 याचं 0 म्हणजे +0 - 0. पहा समोर लिमिट घेतल्यानंतर आपल्याला रिझन पण लिहायचं आहे. आपण फॉर्म्युला कोणता अप्लाय केला, लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी असेल तर 1 अपॉन एक्सचं लिमिट 0 असते. हा फॉर्म्युला आपण अप्लाय केलेला आहे. येथे 1 अपॉन एक्स आहे. पहा 1 अपॉन एक्स 1 अपॉन एक्स स्क्वेअर 1 अपॉन एक्स क्यूब 1 अपॉन एक्स 4 म्हणजे एक्सला पॉवर पॉझिटिव्ह काही जरी असेल तर आपल्याला लिमिट 0 मिळणार आहे. येथे 1 अपॉन एक्स आहे, येथे पण 1 अपॉन एक्सच्या फॉर्ममध्ये आहे, 1 अपॉन एक्सच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणून आपण लिमिट 0 घेत आहोत. पहा आता हे कॅल्क्युलेशन करू. 3 + 0 3 होतील, हे येथे इंटू 4 - 0 4 होतील, 5 + 0 5 होतील, मल्टिप्लिकेशन आहे आणि हे 4 + 0 म्हणजे 4च होतील. पहा 4 आणि 4 कॅन्सल होतील, मल्टिप्लिकेशन आहे. बरोबर आहे. 3 × 5 = 15. लिमिट मिळेल आपल्याला 15. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. 2 ब्रॅकेट आहेत, 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे. येथे पॉवर 3 आहे, येथे पॉवर 4 आहे. जर हा आपण मल्टिप्लिकेशन केला तर आपल्याला एक्सचा हायेस्ट पॉवर काय मिळेल, एक्सचा येथे हायेस्ट पॉवर आपल्याला 7 मिळणार आहे. जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर एक्सचा पॉवर आपल्याला हायेस्ट येथे 7 मिळेल आणि येथे पण एक्सचा हायेस्ट पॉवर आपल्याला 7 मिळेल. त्यामुळे आपण काय करू, पहा आपल्याला हायेस्ट पॉवर मिळत आहे 7, त्यामुळे आपण काय करू x⁷ ने न्यूमरेटर आणि डेनोमिनेटरला आपण डिवाइड करू. पहा सोल्युशन येथे लिहिणार डिवाइड n and d डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डेनोमिनेटर बाय x⁷ इक्वल टू लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी 3x - 4 क्यूब 4x + 3 पॉवर 4 याला डिवाइड करायचं आहे x⁷ ने. हा झाला न्यूमरेटर. बरोबर आहे. त्याला आपण डिवाइड केलं x⁷ ने आणि हा डिनोमिनेटर 3x + 2 याचा पॉवर 7 याला डिवाइड करायचा आहे x⁷ ने. दोघांनाही आपण डिवाइड केलेला आहे. हा झाला डिनोमिनेटर. आता आपण काय करू, मागच्या प्रॉब्लेमप्रमाणे येथे पॉवर 3 आहे, येथे पॉवर 4 आहे आणि टोटल पॉवर एक्सला येथे 7 आहे. तर आपण x⁷ याला स्प्लिट करू. आपण एक्सचा पॉवर 3 आणि एक्सचा पॉवर 4 असं लिहिता येईल आपल्याला. एक्सचा पॉवर 3 × एक्सचा पॉवर 4. बेस सेम आहे, पॉवरची ॲडिशन होईल. 3 + 4 7. याची व्हॅल्यू किती आहे, एवढी आहे. त्यामुळे आपण अरेंजमेंट काय करू, x⁷ या खाली घेणार आहोत आणि x⁴ या खाली घेणार आहोत. इक्वल टू लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी 3x - 4 याचा पॉवर 3 आहे. आपण x⁵ घेऊ आणि येथे मल्टिप्लिकेशन आहे. बरोबर आहे. इंटू 4x + 3
येथे छोटा ब्रॅकेट करू असा, त्याचा पॉवर 4 आहे आणि येथे x⁴ ने डिवाइड करू आपण. पॉवरची ॲडिशन होईल कारण बेस सेम आहे. 3 + 4 7 म्हणजे x⁷. फक्त अरेंजमेंट केलेली आहे आपण याप्रमाणे. तर आता येथे 3x + 2 आहेत. या ब्रॅकेटला पण पॉवर 7 आहे, येथे एक्सला पण पॉवर 7 आहे. म्हणजे आपण काय करू, दोघांचा एकच ब्रॅकेट करू आणि टोटल पॉवर ब्रॅकेटला 7 लिहू. याचा अर्थ काय होतो, या न्यूमरेटरला पण पॉवर 7 आहे आणि डिनोमिनेटरला पण पॉवर 7 आहे. बरोबर आहे. आता ज्याप्रमाणे येथे आपण अरेंजमेंट केली, एकाच ब्रॅकेटमध्ये दोन्ही टर्म घेतलेले आहेत, त्याप्रमाणे येथे पण आपण करू शकतो. ती प्रोसेस करू आपण इथे. आता लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 3x - 4, येथे पॉवर क्यूब आहे, येथे पण क्यूब आहे, येथे 4 पॉवर, येथे पण 4 आहे. एकाच ब्रॅकेटमध्ये करू आपण, म्हणजे आपल्याला सेपरेट करता येईल, डिनोमिनेटर सोपं जाईल. पॉवर 3 बरोबर आहे. आणि इंटू 4x. दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन असेल तर इथे इंटू करायची गरज नाही. दोन ब्रॅकेट आपण जवळजवळ लिहिले तरी मल्टिप्लिकेशन असतो, किंवा इथे पॉईंट दिला तरी मल्टिप्लिकेशन असतो. 4x + 3/x. याचा पॉवर 4, याचा पॉवर 4, म्हणजे आपण एकाच ब्रॅकेटचा पॉवर 4 केलेला आहे. आपण येथे काय करू, आपण सेपरेट करू डिनोमिनेटर, म्हणजे 3x/x आणि प्लस आपल्याला लिमिट घ्यायचं आहे x टेंड्स टू इन्फिनिटी असताना, म्हणजे 1/x या फॉर्ममध्ये आपल्याला टर्म आल्या पाहिजेत. म्हणजे इथे 2/x होईल. बरोबर आहे. म्हणजे हे लिमिट आपल्याला 0 मिळेल लिमिट घेताना. त्याप्रमाणे 4/x 3/x हे पण लिमिट 0 मिळतील. ती आपण अरेंजमेंट करणार आहोत. पॉवर 7. ज्याप्रमाणे डिनोमिनेटर आपण येथे सेपरेट केलेलं आहे, त्याप्रमाणे येथे पण सेपरेट करू आपण. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 3x/x मायनस 4/x. येथे 4x/x प्लस 3/x. 4x/x प्लस 3/x. बरोबर आहे. आणि अपॉन x कॅन्सल होतील, 3 राहतील. 3 + 2/x. 3 + 2/x पॉवर आहे 7. इक्वल टू ज्याप्रमाणे येथे आपण x कॅन्सल केला त्याप्रमाणे हे पण कॅन्सल होतील x. बरोबर आहे. काय राहील, लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी, इथे 3 राहतील, -4/x. हे लिमिट आपल्याला 1/x या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे याचं लिमिट 0 मिळेल. बरोबर आहे. 4 + 3/x हे पण लिमिट आपल्याला 0 मिळेल. अपॉन पॉवर पण लिहायचे. हे पॉवर 3, हा पॉवर 3 आहे, हा पॉवर 4 आहे, हा पॉवर 3 आहे आणि हा पॉवर 4 आहे. 3 + 2/x हा पॉवर 7 आहे. लिमिट घेऊ आपण आता. कॉन्स्टंट आहे 3, त्याचं लिमिट 3 मिळेल. मायनस 4/x हे लिमिट 0 मिळेल. हे 4 + 3/x हे लिमिट 0. अपॉन पॉवर विसरू नका, पॉवर 3 आहे, पॉवर 4 आहे, येथे पॉवर 3 आहे, येथे पॉवर 4 आहे. 3 आणि हे लिमिट 0, पॉवर 7. पुढे रिझन लिहा. लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी असताना 1/xचं लिमिट 0 असते. हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला आपण. 1/x आहे, ते लिमिट 0. 1/xचं लिमिट 0 मिळेल, परंतु 0ला 4ने मल्टिप्लाय केलं 0च होईल. येथे पण 1/xचं लिमिट 0 मिळेल, 0ने 3ला मल्टिप्लाय केलं 0च होईल. बरोबर आहे. 3चा क्यूब इंटू 4चा 4th पॉवर आणि अपॉन 3चा 7th पॉवर. इथे 3ला क्यूब आहे आणि 3ला पॉवर 7 आहे. जर हे आपण खाली आणले तर पॉवरची सबट्रॅक्शन होईल. बरोबर आहे. येथे 7 पॉवर, येथे 3 पॉवर, हे खाली नेले आपण, कॅन्सल केले तर येथे 7मधून 3 मायनस होतील, म्हणजे 3चा 4th पॉवर येईल. बरोबर आहे. वर काय राहील, 4चा 4th पॉवर
आणि खाली काय राहील 3चा 4th पॉवर. 4चा 4th पॉवर म्हणजे काय 4 × 4 × 4 × 4. 3चा 4th पॉवर म्हणजे काय 3 × 3 × 3 × 3. हा मल्टिप्लिकेशन किती येईल 4 4 4 4 यांचा मल्टिप्लिकेशन 256. आणि हा मल्टिप्लिकेशन हे मिळेल लिमिट आपल्याला 256/81 हे लिमिट मिळणार आहे. दोघांचा बेस सेम आहे 3 3. हा पॉवर खाली आणला तर पॉवरची सबट्रॅक्शन होईल, हे कॅन्सल होतील, खाली येतील म्हणजे पॉवरची सबट्रॅक्शन 3चा पॉवर 7 - 3 3चा पॉवर 4 मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. येथे आपल्याला न्यूमिरेटर दिलेला आहे परंतु डिनोमिनेटर दिलेलं नाही आहे. त्यासाठी आपण काय करू रॅशनलायझेशन करू. रॅशनलायझेशन केल्यामुळे आपल्याला डिनोमिनेटर पण मिळणार आहे आणि हे जे स्क्वेअर रूट साईन आहे ते पण कॅन्सल होईल. याच एक्सरसाइजमधील क्वेश्चन नंबर 2 त्यामध्ये या टाईपचे आपण क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी रूट एक्स ॲज इट इज. आपल्याला काय करायचं आहे या दोन टर्मचं रॅशनलायझेशन. हा रूट एक्स असाच राहू देऊ आपण कारण तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. हे मायनस रूट एक्स याला आपण मल्टिप्लाय करणार आणि डिवाइड करणार कॉन्ज्युगेट पेअरने. येथे जो मायनस आहे तो आपण प्लस घेणार, मायनस ऐवजी प्लस घेणार आपण. टर्म याच घ्यायच्यात मायनस ऐवजी प्लस. मल्टिप्लाय केलेला आहे आपण आणि डिवाइड करू. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी. आता हा एक ब्रॅकेट आहे, हा एक ब्रॅकेट आहे, टर्म सेम आहेत बरोबर आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे a - b a + b म्हणजे काय होईल यांचं स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होऊन जाईल. हा रूट एक्स ॲज इट इज ब्रॅकेट हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल म्हणजे x + 1 होईल आणि मायनस हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल. रॅशनलायझेशन बरोबर आहे a - b a + b म्हणजे a स्क्वेअर होईल त्यामुळे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल आणि b स्क्वेअर यांचं स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल आणि अपॉन आणि प्लस रूट एक्स. येथे आपल्याला डिनोमिनेटर दिलेला नव्हता परंतु येथे आता आलेला आहे बरोबर आहे. लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी रूट एक्स मायनस एक्स आणि प्लस एक्स कॅन्सल होतील. रूट एक्स ब्रॅकेटमध्ये 1 राहील, रूट एक्स × 1 म्हणजे रूट एक्स बरोबर आहे अपॉन रूट एक्स + 1 आणि प्लस रूट एक्स. आता आपण काय करू न्यूमिरेटर आणि डिनोमिनेटरला रूट एक्सने डिवाइड करू. येथे आपल्याला पुन्हा एकदा रॅशनलायझेशन करायची गरज नाही. जर आपण रॅशनलायझेशन केलं तर हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल परंतु न्यूमिरेटरमध्ये पुन्हा स्क्वेअर रूटच्या टर्म येतील त्यामुळे रॅशनलायझेशन करायची गरज नाही. डिवाइड न्यूमिरेटर अँड डिनोमिनेटर बाय रूट एक्स. रूट एक्सने डिवाइड करू आपण म्हणजे इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी रूट एक्स यालाही डिवाइड करायचं आहे रूट एक्सने. हा झाला न्यूमिरेटर आणि अपॉन हा डिनोमिनेटर रूट एक्स + 1 प्लस रूट एक्स यालाही डिवाइड करायचं आहे रूट एक्सने. या दोन्ही टर्मला आपण डिवाइड केलं रूट एक्सने. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी रूट एक्स अपॉन रूट एक्स कॅन्सल होतील म्हणजे 1 अपॉन. आता काय करू आपण हा रूट एक्स सेपरेट करू आपण, इकडे घेऊ आणि इकडे घेऊ प्लस साईनने सेपरेट करू आपण म्हणजे काय होईल रूट एक्स + 1 अपॉन रूट एक्स आणि प्लस साईन रूट एक्स अपॉन रूट एक्स, रूट एक्स अपॉन रूट एक्स इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 1 अपॉन न्यूमिरेटर आहे स्क्वेअर रूट साईन आहे, डिनोमिनेटर स्क्वेअर रूट साईन आहे म्हणजे न्यूमिरेटर आणि डिनोमिनेटर या दोन्ही टर्म आपण एकाच
स्क्वेअर रूट साईनमध्ये लिहिणार आहोत. असं लिहिता येईल आपल्याला, यालाही स्क्वेअर रूट आहे आणि यालाही स्क्वेअर रूट आहे असं लिहिता येते आपल्याला. एकाच साईनमध्ये आपण दोन्ही टर्म ॲड केलेले आहेत आणि प्लस हे कॅन्सल होतील म्हणजे 1 इक्वल टू लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी 1 अपॉन. पहा आता हा जो डिनोमिनेटर आहे x तो आपण सेपरेट करू, म्हणजे x खाले x आणि 1 खाले x. पहा याप्रमाणे स्क्वेअर रूटमध्ये x अपॉन x होईल आणि प्लस 1 अपॉन x आणि हा प्लस 1. आता लिमिट घेऊ शकतो आपण, हे 1 होतील बरोबर आहे. आता लिमिट घेऊ आपण किंवा एक स्टेप ॲड करू. लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी 1 अपॉन. पहा x अपॉन x 1 होईल आणि 1 अपॉन x आणि प्लस 1. आता लिमिट घेऊ शकतो आपण, 1 अपॉन xचं लिमिट 0 होईल बरोबर आहे. लिमिट घेऊ. लिमिट घेतल्यानंतर हे लिहायची गरज नाही, लिमिट घेत आहोत 1 प्लस. पहा 1 हा कॉन्स्टंट आहे, त्याचं लिमिट कॉन्स्टंट येईल आणि 1 अपॉन x याचं लिमिट 0 बरोबर आहे आणि प्लस 1 म्हणजे काय होईल 1 अपॉन स्क्वेअर रूट 1 म्हणजे 1 होईल. 1 प्लस 1 म्हणजे 2 1 अपॉन 2 1 अपॉन 2. पहा लिमिट मिळेल आपल्याला 1 अपॉन 2. पहा पुढे रिझन पण लिहा. कोणता फॉर्म्युला अप्लाय केला आपण, सिन्स लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी असेल तर 1 अपॉन xचं लिमिट 0 असते. हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण. समोर रिझन लिहिणं आवश्यक आहे, नाही लिहिलं तर अर्धा मार्क मिळणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. पहा ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे, दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे. येथे पॉवर 20 आहे, येथे पॉवर 30 आहे. म्हणजे यांचा जर आपण मल्टिप्लिकेशन घेतला तर हायेस्ट पॉवर आपल्याला किती मिळेल, हा 20 आणि हा 30. म्हणजे येथे आपल्याला एक्सचा हायेस्ट पॉवर 50 मिळेल. पॉवरची ॲडिशन बरोबर आहे. येथे आपल्याला हायेस्ट पॉवर एक्सचा किती मिळेल, 50 मिळेल. त्यामुळे आपण काय करू, x रेस टू 50 याने आपण डिवाईड करू न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला. पहा येथे लिहिणार डिवाइड n and d numerator and denominator by x raised to 50 equal to limit x tends to infinity 2x minus 1 पॉवर आहे 20 आणि 3x minus 1 पॉवर आहे 30 अपॉन x रेस टू 50 ने आपल्याला डिवाइड करायचं आहे अपॉन 2x प्लस 1 याचा पॉवर आहे 50. आपल्याला डिवाइड करायचा आहे x रेस टू 50 ने. पहा येथे 20 आहे, येथे 30 आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलेलं आहे, एका ब्रॅकेटला पॉवर 3 होता, एका ब्रॅकेटला पॉवर 4 होता. एका ब्रॅकेटला पॉवर 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटला पॉवर 4 होता आणि अपॉनमध्ये एका ब्रॅकेटला पॉवर 7 येत होता बरोबर आहे. तर आपण या 7ला स्प्लिट कसं केलं होतं आपण, एक्सचा पॉवर 3 आणि एक्सचा पॉवर 4 यांचा मल्टिप्लिकेशन बरोबर आहे. त्याप्रमाणे येथे आपल्याला स्प्लिट काय करता येईल, येथे एक्सचा पॉवर 50 आहे, येथे 20 पाहिजे, येथे 30 पाहिजे. म्हणजे 50 पहा एक्स रेस टू 50 याला आपण याप्रमाणे लिहू शकतो, एक्सचा पॉवर 20 इंटू एक्सचा पॉवर 30 बरोबर आहे. एक्सचा पॉवर 20 आणि एक्सचा पॉवर 30 बेस सेम आहे, पॉवरचे ॲडिशन 20 प्लस 30 50 होतील. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इक्वल आहे. तर या 50ला आपण कसं लिहू, 20 इकडे घेऊ आणि 30 इकडे घेऊ आपण पॉवरमध्ये. लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी 2x मायनस 1 याचा पॉवर 20 पॉवर येथे आपण एक्स रेस टू 20 घेऊ आणि येथे मल्टिप्लिकेशन आहे 3x मायनस 1 याचा पॉवर 30 आहे. तर इकडे आपण एक्स रेस टू 30 याप्रमाणे. पहा दोघांनाही पॉवर 50 आहे, ब्रॅकेटला पॉवर 50, येथे पॉवर 50. एकाच ब्रॅकेटला आपण पॉवर 50 करू 2x प्लस 1 अपॉन x पॉवर 50. पहा ज्याप्रमाणे एकाच ब्रॅकेटमध्ये आपण पॉवर घेतलेला आहे, एकाच ब्रॅकेटला पॉवर लिहिलेला आहे, त्याप्रमाणे येथे लिहिता येईल आपल्याला बरोबर आहे. म्हणजे येथे 20 पॉवर आहे, ब्रॅकेटला 20, म्हणजे आपण एकच ब्रॅकेट करू आणि पॉवर 20 करू ब्रॅकेटचा. याप्रमाणे असं लिहिता येईल आपल्याला
एक स्टेप कमी केली आपण. येथे आपल्याला असं लिहिता येईल, दोघांनाही पॉवर 30 आहे, त्यामुळे एक ब्रॅकेट करू आपण आणि ब्रॅकेटला पॉवर 30 करू आपण. पहा, म्हणजे 20 पॉवर न्यूमरेटरला पण आहे आणि 20 पॉवर या एक्सला पण आहे. येथे पण 30 पॉवर याला आहे आणि 30 पॉवर याला आहे. याप्रमाणे हा डिनोमिनेटर आणि हा डिनोमिनेटर आता आपण सेपरेट करू. लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी 2x अपॉन x मायनस 1 अपॉन x आणि ब्रॅकेट आहे त्याला पॉवर 20. बरोबर आहे. पहा, ही एक स्टेप आहे. बरोबर आहे. नंतर ही एक स्टेप आहे, ही एक स्टेप झालेली आहे, ही एक स्टेप झालेली आहे. आता ही स्टेप आणि इंटू 3x अपॉन x मायनस 1 अपॉन x. जवळजवळ असल्यामुळे कशाखाली काय आहे हे लक्षात राहू द्या. आणि पॉवर 30. आपण आता डिनोमिनेटर सेपरेट केलेला आहे. 2x अपॉन x होतील प्लस 1 अपॉन x, पॉवर आहे 50. बरोबर आहे. हे कॅन्सल होतील. x अपॉन x, 3x अपॉन x आणि x अपॉन x कॅन्सल होतील. हा न्यूमरेटर, त्याला डिवाईड केलं होतं आपण x रेज टू 15. बरोबर आहे. हा डिनोमिनेटर. नंतर स्टेप ही आहे, नंतर ही स्टेप आहे. आणि आता लिमिट घेऊ आपण इक्वल टू, किंवा एक स्टेप ॲड करू आपण. लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी. येथे x कॅन्सल होत आहेत. 2 मायनस 1 अपॉन x, 2 मायनस 1 अपॉन x, पॉवर आहे 20. x कॅन्सल. 3 मायनस 1 अपॉन x, 3 मायनस 1 अपॉन x, पॉवर आहे 30. आणि अपॉन 2 प्लस 1 अपॉन x, 2 प्लस 1 अपॉन x, पॉवर आहे 50. तो आता लिमिट घेऊ आपण. कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. 1 अपॉन x लिमिट 0, पॉवर 20. 3 ॲज इट इज मायनस 1 अपॉन x लिमिट 0, पॉवर 30. प्रत्येक टर्मचं आपण लिमिट घेत आहोत. 2 कॉन्स्टंट आहे, त्याचं लिमिट 2. 1 अपॉन xचं लिमिट 0 आणि 50. 2 मायनस 0 2 होतील, 2चा पॉवर 20 इंटू 3ला पॉवर 30. 3 मायनस 0 3 आणि पॉवर आहे 30 अपॉन 2ला पॉवर 50. 2 त्याला पॉवर आहे 50. 2चा पॉवर 20 हे वरचे कॅन्सल होतील, तर येथील 2चा पॉवर 50 आहे, 20 पॉवर मायनस होईल म्हणजे 2चा पॉवर 30 होईल. बरोबर आहे. हे कॅन्सल होतील आणि 2चा पॉवर 30 होईल म्हणजे 3चा पॉवर 30 अपॉन 2चा पॉवर 30 होईल. दोघांनाही पॉवर सेम आहे म्हणजे आपण असंही लिहू शकतो 3 अपॉन 2. एकाच ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटला पॉवर आपण 30 लिहू. दोघांनाही पॉवर सेम असल्यामुळे ब्रॅकेट केलेला आहे आणि ब्रॅकेटचा पॉवर 30 लिहिलेला आहे आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. येथे आपल्याला स्क्वेअर रूट साईन आहेत, येथे पण स्क्वेअर रूट साईन आहेत. म्हणजे आपण काय करू, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांचे आपण कॉन्ज्युगेट पेअर घेऊ आणि रॅशनलायझेशन करू. म्हणजे एकाच वेळी आपल्याला न्यूमरेटरचं रॅशनलायझेशन आणि डिनोमिनेटरचं पण रॅशनलायझेशन करायचं आहे. इक्वल टू लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी x स्क्वेअर प्लस 5 प्रॉब्लेम ॲज इट इज -3 अपॉन x स्क्वेअर प्लस 3 मायनस x स्क्वेअर प्लस 1. न्यूमरेटर हा आहे, त्याची कॉन्ज्युगेट पेअर मायनस ऐवजी प्लस घेऊ आपण. टर्म त्याच घ्यायच्या आहेत. x स्क्वेअर प्लस 5 या मायनस ऐवजी प्लस घेऊ आपण x स्क्वेअर मायनस 3 याने मल्टिप्लाय करू आणि त्याच टर्मने डिवाइड करायचं आहे. हे झालं न्यूमरेटरचं रॅशनलायझेशन. आता डिनोमिनेटर, कारण दोन्ही ठिकाणी स्क्वेअर रूट साईन आहेत म्हणून आपण रॅशनलायझेशन करत आहोत म्हणजे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील.
येथे मायनस आहे, प्लस घेणार आपण, टर्म याच घेणार. पहा एक्स स्क्वेअर प्लस 3 आणि मायनस ऐवजी प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 त्याच टर्मने डिवाईड करायचं आहे. एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 बरोबर आहे. इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सारखेच आहेत, फक्त साईन अपोजिट आहेत, मायनस आणि प्लस. ए मायनस बी ए प्लस बी याप्रमाणे आहे, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, त्यामुळे हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील. हे दोन ब्रॅकेट सारखेच आहेत, तर यांचे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील. एक्स स्क्वेअर प्लस 5 होईल, हे मायनस यांचे साईन चेंज होतील बरोबर आहे, म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर होईल, मायनस मायनस प्लस 3 होतील. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण, आणि पुढची टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, ब्रॅकेट करायचा. इथे ब्रॅकेट करायचा कारण दोन टर्म आहेत पुढे, एक्स स्क्वेअर प्लस 3 आणि प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सारखेच आहेत बरोबर आहे, सारखेच आहेत, साईन अपोजिट आहेत, मायनस येथे प्लस. या दोघांचा मल्टिप्लिकेशन या दोघांबरोबर करायचं आहे आपल्याला, म्हणजे काय होईल, स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील. एक्स स्क्वेअर प्लस 3 मायनस मायनस एक्स स्क्वेअर होईल आणि मायनस 1 होईल बरोबर आहे, कारण मायनस आहे, मायनस एक्स स्क्वेअर मायनस प्लस 1 येथे ब्रॅकेट येईल, म्हणजे मायनसने मल्टिप्लाय करणार दोघांनाही, कारण दोन टर्म आहेत. काय राहणार आहे, हे राहील, हे ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 3. कॅल्क्युलेशन करू आपण. मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील, लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी. हे प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील, 5 प्लस 3 8 होतील, आणि हा ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन 3 मायनस 1 म्हणजे 2 होतील. येथे एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 3, 2ने डिवाईड केलं तर हे 4 होतील. आता काय करू आपण, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला एक्सने डिवाईड करू, परंतु एक्स कसा आहे तो, एक्सला आपल्याला असंही लिहिता येईल बरोबर आहे. एक्सने डिवाईड करू आपण, म्हणजे एक्स सेपरेट होईल, परंतु स्क्वेअर रूटमध्ये लिहित असताना आपल्याला या फॉर्ममध्ये लिहावे लागेल, कारण आपण यापूर्वी सेकंड क्वेश्चनमध्ये आपण पाहिलेलं आहे. इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी. इथे लिहा डिवाइड एन अँड डी बाय एक्स. एक्सने डिवाइड करू, लिमिटच्या बाहेर 4 लिहू आपण, इक्वल टू हे 4 राहत आहेत कॉन्स्टंट, लिमिटच्या बाहेर घेतला तरी चालतो, लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी, कारण त्याचं लिमिट 4च मिळणार आहे. एक्स स्क्वेअर प्लस 3 आणि प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे, त्याला एक्सने डिवाईड करायचं आहे, आणि डिनोमिनेटर आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 3, त्याला आपण एक्सने डिवाईड करू. एक्स आहे, आपण एक्स सेपरेट करू, इकडे घेऊ आणि इकडे घेऊ, म्हणजे काय होईल, इक्वल टू 4 लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी. 4 जर आपण येथे नाही लिहिला, येथेच लिहिला, तर प्रत्येक वेळी आपल्याला इथे ब्रॅकेट करावं लागेल, आणि 4 हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून दाखवावं लागेल, त्यामुळे आपण आधीच 4ला बाहेर घेतलेला आहे. काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 3 आहेत, त्याला एक्सने डिवाईड करायचं आहे, आणि प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 त्याला एक्सने डिवाईड करायचं आहे, आणि अपॉन न्यूमरेटर या एक्सने आपण सेपरेट केलेला आहे,
त्याप्रमाणे हा जो डिनोमिनेटर आहे तो पण एक्सने सेपरेट करू, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर रूटमध्ये अपॉन एक्स आणि प्लस एक्स स्क्वेअर मायनस 3 अपॉन एक्स. आपल्याला काय करायचं आहे, येथे स्क्वेअर रूट साईन आहे परंतु येथे नाही आहे, परंतु एक्सने आपण डिवाईड केलेला आहे, म्हणजे आपल्याला येथे एक्स स्क्वेअर आहे परंतु स्क्वेअर रूटमध्ये आहे. स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर आहे म्हणजेच काय आहे, स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर आहे म्हणजेच याची व्हॅल्यू एक्स आहे. बरोबर आहे. म्हणजे हा जर एक्स आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये लिहायचा असेल तर आपण काय करू, या एक्स ऐवजी ही टर्म पुट करू आपण. म्हणजे कसं लिहिणार आपण, इक्वल टू 4 लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी. एकाच स्क्वेअर रूटमध्ये घेऊ आपण. आता स्क्वेअर रूट आपण मोठं घेऊ अपॉन एक्स. असं लिहून चालेल का? न्यूमरेटरला स्क्वेअर रूट आलेला आहे आणि डिनोमिनेटरला पण स्क्वेअर रूट आलेला आहे. येथे आपण एक्सने डिवाईड केलेला आहे परंतु येथे रूट एक्स होईल. आपण एक्सने डिवाईड केलेला आहे, व्हॅल्यू चेंज होईल, व्हॅल्यू चेंज व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे हा एक्स आपण स्क्वेअर रूटमध्ये न्यायचा असेल तर याचा पॉवर स्क्वेअर करावा लागेल. बरोबर आहे. कारण एक्सची व्हॅल्यू किती आहे, एवढी आहे. बरोबर आहे. स्क्वेअर केला आणि स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे व्हॅल्यू एक्सच आहे. त्याचप्रमाणे ही पण प्रोसेस करायची आपल्याला. एक्स ऐवजी स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर लिहायचं आपल्याला. बरोबर आहे. आणि आपण स्क्वेअर रूट करू एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि येथे एक्स स्क्वेअर आणि प्लस एक्स स्क्वेअर मायनस 3 अपॉन. तुम्ही असंही लिहू शकता, स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअरने आपण डिवाईड करत आहोत, पण ते लक्षात यायला पाहिजे एक्स म्हणजे ती व्हॅल्यू आहे. आता काय करणार आपण, सेपरेट करणार. हा एक्स स्क्वेअर सेपरेट करू. सेपरेट केल्यानंतर काय होईल, 4 लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी. एका स्टेपमध्ये लिहितो मी. आता एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील म्हणजे 1 प्लस 3 अपॉन एक्स स्क्वेअर. स्क्वेअर रूटमध्ये काय येईल, 1 प्लस 3 अपॉन एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. आणि हे प्लस एका स्क्वेअर रूटमध्ये हे कॅन्सल होतील, एक्स स्क्वेअर म्हणजे 1 होईल आणि 1 अपॉन एक्स स्क्वेअर, 1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. ही स्टेप मी डायरेक्ट लिहित आहे. कशी लिहित आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे. एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील म्हणजे 1 होईल, 1 प्लस 5 अपॉन एक्स स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. 1 प्लस 5 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस हे होतील 1 मायनस 3 अपॉन एक्स स्क्वेअर. आता लिमिट घेऊ शकतो आपण. आता लिमिट घेऊ आपण. याच्यानंतर लिहायचं आहे. लिमिट काय येईल, 4 ॲज इट इज 1 प्लस 0 होईल, 1 प्लस 0, 1 प्लस 0 आणि 1 प्लस 0 स्क्वेअर रूटमध्ये. बरोबर आहे. इथे मल्टिप्लिकेशन स्क्वेअर रूटमध्ये 1 प्लस 0 प्लस 1 प्लस 0 होईल अपॉन 1 प्लस 0 प्लस 1 प्लस 0. आता इथे पुढे लिहितो मी, जागाच नाही आता पुढे लिहितो, इथे लिहितो 4 इक्वल टू 4 इंटू स्क्वेअर रूटमध्ये 1 म्हणजे 1 प्लस 1 म्हणजे 2 होतील. बरोबर आहे. हे 2 अपॉन 1 प्लस 1 म्हणजे 2 होतील, 2 अपॉन 2 म्हणजे 1 होईल. बरोबर आहे. म्हणजे 4 लिमिट मिळेल आपल्याला 4. इथे फॉर्म्युला अप्लाय केला आपण, तो फॉर्म्युला पण लिहायचा आहे आपल्याला. सिन्स लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी 1 अपॉन एक्सचं लिमिट किती आहे, 0 आहे. तो फॉर्म्युला रिझन लिहायचा आहे आपल्याला. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.